हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय एम अनिकेत आणि आज आपण आलेलो आहोत ठाण्यामधल्या हाजुरी गावामध्ये माझ्या वाईफच्या मामाच्या गणपतीला, जिथे आज गौरी आगमन होणार आहे. तर आज गौरी आगमन आहे आणि उद्या गौरी विसर्जन आहे आणि दोन्ही दिवसाचे आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. ठाण्याच्या पद्धतीने कसं गौरी पूजन होते आणि कसं सेलिब्रेशन होते ते चला आपण बघूया आजच्या व्हिडिओमध्ये. सर्वात पहिले आपण देवीला आणायला आलेलो आहोत, जिथे मूर्ती बनवतात आणि तिथेच थोडेफार देवीला सजवण्यात येत आहे, ते बघू शकता. आणि याच्यानंतर देवीला सजवल्यानंतर डायरेक्टली देवीचं आगमन होणार आहे आणि त्याच्यानंतर आपण आगमन सोहळा बघणार आहोत. तर सध्या इथे देवीची सजावट चालू आहे. खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि खूप म्हणजे असं एकदम प्रसन्न वाटतोय तो चेहरा बघून. इकडे मामी आहेत ज्या देवीला सजवत आहेत. खूप सुंदर असं देवीला सजवलेली आहे आणि असं खूप सुंदर असं देवीचं रूप दिसतंय. आणि आता आपण आगमनासाठी तयार झालेलो आहोत. आणि आपली गौराई आता रेडी झालेली आहे आणि त्यासोबतच आपले बँडवाले सुद्धा आगमनासाठी आलेले आहेत आणि आता लवकरच आपलं आगमन सुरू होईल. तर चला आता आगमनाची तयारी करूया. कलर ग्रेडिंग अच्छा कशीच लावलेली आहे. तुम्हाला पॉकेट भेटला आईची मूर्ती घेऊन निघालेलो आहोत आता घराकडे आणि आपला आगमन सोहळा सुरुवात झालेली आहे. अतिशय सुंदर असं आगमन चालू आहे. खूप सुंदर असा बँड वगैरे वाजतोय आणि उत्साह सगळ्यामध्ये जो दिसतोय गौराईला आणण्याचा, तो खरंच खूप मोठा आहे. वर्षभर वाट बघावी लागते या दिवसासाठी आणि फायनली खूप वर्षांनंतर परत एकदा गौराईचं आगमन झालेलं आहे त्यांच्या घरामध्ये. त्यामुळे त्यांना आनंद खूप आहे आणि तोच त्या आगमनामध्ये दिसतोय. आणि वाजत गाजत देवीचं घरामध्ये आगमन झालेलं आहे. देवीची आरती करत आहेत आणि याच्यानंतरच हा उत्साह सुरू होईल. सुरुवातच खूप सुंदर झाली. खूप छान वाजत गाजत आपण आलेलो आहोत आणि इकडे सुद्धा आगमनाची तयारी चालू आहे. इकडे दैविक आलाय.
प्रथा परंपरेनुसार सगळीकडे तयारी चालू आहे जोरात. प्रत्येक माणूस कशा ना कशामध्ये गुंतलेला आहे आणि हाच एक सणासुदीचा महत्त्व असतो की सगळ्या कुटुंबाला एकत्र आणलं जातं आणि एन्जॉय करतात लोक. इकडे सुद्धा काही तयारी चालू आहे. इकडे सुद्धा देवीला परत सजवत लावली आहे. तर अशा प्रकारे पूर्ण फॅमिली इन्वॉल्ड होते आणि तो एक आनंदाचा वातावरण जो घरामध्ये असतो तो खरंच खूप छान असतो. तिला चिकटपट्टी लावत बरोबर डबल टेपली चिकटव. मधला भाग बघ ना ना? इकडे बघा एक अजून एक पूजन चालू आहे. जसं आपण पिठोरीला पनवेल साईडमध्ये आपण जसं ते वनदेवी आणतो तशाच प्रकारे इथे सगळे लवा वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचं ते देवीचं आगमन केलेलं आहे. आणि म्हणजे थोडीशी वेगळी पद्धत आहे पण तुम्ही बघू शकता व्यवस्थित हे सगळं ते मांडले त्यांनी. मित्रांनो आज दुसरा दिवस आहे आणि आता विसर्जनाची तयारी चालू आहे. गणपती बाप्पाला आणि गौराईला आपण खाली उतरवलेली आहे विसर्जनाची तयारीसाठी आणि इकडे लोक कण्या वगैरे काढतायत. सो सगळीकडे आता तयारी चालू आहे विसर्जनाची आणि लवकरच विसर्जनाची सुरुवात होणार आहे. विसर्जनाला स्पेशल बँड आहे तर बघूया आता विसर्जनाची कशी धमाल होते. देवांना पोखणं आणि पूजा चालू झालेली आहे आणि मग याच्यानंतर आपण देव बाहेर काढणार. त्याच्या अगोदर हे पोखायचं वगैरे सगळं आता चालू आहे आणि खूप सुंदर अशा मूर्ती होत्या आईची सुद्धा आणि बाप्पाची सुद्धा आणि आता पोखतायत आणि लवकरच आता बाहेर निघणार विसर्जनासाठी.
इकडे बच्चा कंपनी पण एन्जॉय करते आणि बघा आता चांगला लुक देऊन डान्स करतायत. अशा प्रकारे सगळ्या लोकांचं एन्जॉयमेंट चाललं आहे. खरंच खूप विसर्जनाला धमाल आहे आणि लोक मजा करतायत. चिंतामणी आला, हजुरीचा गणपती आला. आणि आता आपण विसर्जनाकडे चाललेलो आहोत आणि आता लगेच लवकरच थोड्या वेळात आता विसर्जन होणार आहे. आणि आता आपण आलेलो आहोत विसर्जनासाठी. गौराई चालली आहे 1.5 दिवस राहून. खूप सुंदर असं आपल्याला गौराईचं आगमन आणि विसर्जन बघायला मिळालं. ही होती हजुरी गावातली पंकज पाटील यांच्या घरातली गौराई आणि खूप सुंदर असं सेलिब्रेशन झालेलं आहे. आपली प्राऊ बाप्पाच्या पाय घेताना आणि अशा प्रकारे सुंदर असं सेलिब्रेशन झालेलं आहे. तर आता भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.